कॉन्टेक्स्टमध्ये सॉरी ॲप डीबी हा आपला प्रोजेक्ट आहे. याच्यामध्ये आपण 2 फोल्डर घेतले, डीबी कॉन्टेक्स्ट मॉडेल. डीबी कॉन्टेक्स्टच्या आतमध्ये आपण कॉन्टेक्स्टचा क्लास बनवला आणि मॉडेलच्या आतमध्ये आपलं एक मॉडेल आहे स्टुडंट. ओके, आता प्रोग्राम डॉट सी एस मध्ये इथं आपण काय केलेलं आहे, कन्सोल डॉट राईट लाईनमध्ये ISH एक स्ट्रिंग बनवली, कनेक्शन स्ट्रिंग. आता ही कनेक्शन स्ट्रिंग जी आहे ही मी कुठून घेतली, इथं ऑब्जेक्ट एक्सप्लोररमध्ये गेलो मी. ओके, इथं SQL सर्व्हरमध्ये हा डेटाबेस मी कनेक्ट केला. ओके, कनेक्ट कसा करायचा, तर या प्लसवर क्लिक करून, हे माहिती आहे ना, ठीक आहे, परत दाखवतो. इथं प्लसवर क्लिक करायचं आहे, एक विंडो ओपन होईल अशी. ह्यामध्ये आपल्याला लोकलमधला जो सर्व्हर कनेक्ट करायचा तो सर्व्हर सिलेक्ट करायचा आहे. इथं सर्व्हर येईल, इथं ट्रस्टेड सर्व्हर सर्टिफिकेट ट्रू करायचं आहे. ओके, आणि कनेक्ट करायचं आहे. ओके, इथं असा हा कनेक्ट होईल. कनेक्ट झाल्यानंतर मी काय केलं, याला राईट क्लिक केलो आणि प्रॉपर्टीजला गेलो. ओके, इथं मला ही कनेक्शन स्ट्रिंग मिळाली. ओके, इथं मी ही कनेक्शन स्ट्रिंग सगळी सिलेक्ट केली, कॉपी केली आणि इथं पेस्ट केली. ओके, ही एवढी मोठी कनेक्शन स्ट्रिंग कुठून आली समजलं? इथं SQL सर्व्हर ऑब्जेक्ट व्ह्यूअर म्हणून आहे, बरोबर, ऑब्जेक्ट एक्सप्लोरर. व्हिज्युअल स्टुडिओमध्ये हा SQL सर्व्हर ऑब्जेक्ट एक्सप्लोरर आहे. इथं जर तुम्हाला दिसत नसेल तर इथं व्ह्यू मध्ये जायचं, व्ह्यू मध्ये SQL सर्व्हर ऑब्जेक्ट एक्सप्लोरर हा आहे. ओके, इथे क्लिक केला की असा ओपन होईल. याच्यामध्ये आपल्याला डेटाबेस कनेक्ट करायचा आहे. कनेक्ट ह्या प्लसवर क्लिक केला, हा डायलॉग ओपन होईल. इथून लोकलमध्ये डेस्क जो सर्व्हर क्लिक म्हणजे सिलेक्ट करायचा आहे तो, आणि इथं ट्रस्टेड सर्व्हर सर्टिफिकेट फक्त आपल्याला ट्रू करायचं आहे आणि कनेक्ट करायचं. असं इथं डेटाबेस हा कनेक्ट होईल. ओके, कनेक्ट झाल्यानंतर याला राईट क्लिक करून प्रॉपर्टीजला जायचं आहे. इथं ही कनेक्शन स्ट्रिंग घ्यायची. ओके, समजलं? हा समजलं. ओके, म्हणजे SQL सर्व्हर मधून पण आपण घेऊ शकतो कनेक्शन स्ट्रिंग, पण तो लोड घेतो म्हणून आपण हा सेकंड वे बघतोय आपण, बरोबर. म्हणजे इथून पण आपल्याला करता येतं, फक्त थोडी लिमिटेशन आहेत ॲज कम्पेअर SQL हे मॅनेजमेंट स्टुडिओ. पण आपल्याला सध्या जे ऑपरेशन्स बघायचे ते आपले इथे सॅटिस्फाय होतात. ओके, आता हा डेटाबेस एक्सपांड करतो, म्हणजे हा सर्व्हर एक्सपांड केला, डेटाबेस एक्सपांड करतो. आणि आता ह्या कनेक्शन स्ट्रिंग मध्ये आपण डेटाबेसचं नाव काय दिलेलं आहे, इंटिग्रेटेड सिक्युरिटी कनेक्शन. ओके, याच्यामध्ये आपण डेटाबेसचं नाव दिलेलं नाहीये, तर इथं आपल्याला डेटाबेसचं नाव द्यावं लागेल. डीबी नेम म्हणजे ॲप डीबी कॉन्टेक्स्ट मध्ये डेटाबेस हे कॉपी प्रोग्राम मध्ये इथे पेस्ट करतो. ओके, म्हणजे सर्व्हर दिला आपण, डेटाबेस दिला DB V2 इंटिग्रेटेड सिक्युरिटी ट्रू, कनेक्शन टाइम आउट 30च्या ऐवजी आपण 300 करू. ओके, 300 सेकंद. एन्क्रिप्ट ट्रू केलेला आहे, ट्रस्ट सर्व्हर सर्टिफिकेट ट्रू केलेला आहे, ऍप्लिकेशन इंटिग्रिटी रीड राईट. ओके, म्हणजे हे एक परमिशन्स दिलेले आहेत की आपल्याला काय काय करायचं आणि काय काय नाही. ओके, तर इथं ही CN मध्ये आपली कनेक्शन स्ट्रिंग मिळाली. आता आपल्याला पुढे इन्सर्ट करायचं. ओके, तर मग इन्सर्ट क्युरी बनवली मी, इन्सर्ट इंटू स्टुडंट्स. त्याच्यामध्ये एप नेम, एल नेम, जेंडर आणि मोबाईल नंबर जे आपले स्टुडंट मध्ये इथं घेतलेले आहेत तेच आहेत. ओके, क्लोज ऑल टॅब्स करतो आणि प्रोग्राम स्टुडंट हे दोन ओपन करतो. ओके, तर इथं मग काय करले मी, इन्सर्ट इंटू स्टुडंट्स, फर्स्ट नेम, लास्ट नेम, जेंडर आणि मोबाईल नंबर. मग ह्या ज्या कॉलम्स आहेत ह्या प्रत्येक कॉलमला आपल्याला व्हेरिएबल द्यावा लागतो, म्हणून इथं व्हॅल्यू मध्ये सेम नावाचे व्हेरिएबल बनवले, एप नेम, एल नेम, जेंडर आणि मोबाईल नंबर. हे @ वापरले की समजायचं व्हेरिएबल आहे. ओके, मग SQL कनेक्शन आपल्याला पहिला ओपन करावं लागेल. मग SQL कनेक्शनसाठी आपण इथं कनेक्शन ही जी काही CN आहे ती दिलं, म्हणजे इथं कनेक्शन मिळालं आपल्याला. कनेक्शन ओपन केलं. ओके, कनेक्शन ओपन झालं इथं. त्याच्यानंतर आपण एक लाईन प्रिंट केलेली की कनेक्शन ओपन सक्सेसफुल, म्हणजे जर काही एरर असेल तर इथं एक्सेप्शन येईल, अदरवाईज कनेक्शन ओपन सक्सेसफुल म्हणून मेसेज येईल. ओके, त्याच्यानंतर आपल्याला SQL कमांड हा क्लास आहे, याची कमांड म्हणजे CMD असा मी ऑब्जेक्ट बनवला. याच्यामध्ये आपण काय काय दिलं, इन्सर्टची क्युरी जी काही ही आहे ती, आणि CNN जे आपण इथं हे कनेक्शन ओपन केलेलं आहे ते. ओके, हे CNN ओपन केलेलं, म्हणजे इथं आपण काय पाठवलं, कनेक्शन आणि इन्सर्ट क्युरी. समजलं? म्हणजे आता ह्या कमांडमध्ये आपलं काय काय असणार आहे, ही इन्सर्टची क्युरी असणार आहे आणि कनेक्शन असणार आहे. ओके, आता ह्या कमांडमध्ये आपण काय सांगितले, पॅरामीटर्स ऍड केलेले आहेत. कोणते, जे एप नेम, एल नेम, जेंडर आणि मोबाईल नंबर होते ते. एप नेमला आयडियल दिलं, एल नेमला सॉफ्टवेअर, जेंडरला मेल, मोबाईल नंबरला मोबाईल नंबर दिला. ओके, हे अशा पद्धतीने आपण काय केले, कमांड्स क्रिएट केलेत. ओके, अरे समहाउ माझं बॅक की प्रेस नाही होत आहे. ठीक आहे, ऑन स्क्रीन कीबोर्ड घ्या. नाही तर होते ना.
रिकर्सिव्ह एक काम करतो मी, व्हिज्युअल स्टुडिओ रिओपन करतो. ओके, तर इथं हे 4 कमांड आपण घेतलेले आहेत, म्हणजे सॉरी 4 पॅरामीटर ह्या कमांडमध्ये आपण ऍड केलेले आहेत. ओके, ऍड विथ व्हॅल्यू म्हणजे हा कमांड म्हणजे विथ व्हॅल्यू म्हणजे ही की आणि त्याची व्हॅल्यू अशा पद्धतीने आपण या कमांडमध्ये पॅरामीटर्स ऍड केलेले आहेत. आणि इथं काय केलेलं आहे आपण RES इक्वल टू CMD म्हणजे ही कमांड डॉट एक्झिक्यूट नॉन क्युरी. ओके, म्हणजे ही जी क्युरी आहे ती एक्झिक्यूट होणार आहे इथे. ओके, आणि मग ते रेकॉर्ड इन्सर्ट होऊन RES मध्ये जे इन्सर्टेड आयडी असेल म्हणजे 1 असेल 2 असेल तो आयडी इथं RES मध्ये मिळणार आपल्याला. समजलं? मग आता सगळ्यात पहिला आपल्याला डेटाबेसमध्ये स्टुडंट्स नावाचा टेबल बनवायला पाहिजे. ओके, मी डेटाबेस ओपन करतो. DBV2 हा डेटाबेस आपण कनेक्शन स्ट्रिंग मध्ये दिलेला आहे. तर हा टेबल्स मध्ये आपल्याला काय करावं लागेल, ऍड न्यू टेबल. पहिला टेबल आहे का बघतो. ओके, टेबल नाहीये, आपल्याला ऍड न्यू टेबल. ओके, तर आयडी प्रायमरी की आहे. ओके, त्यामुळे मी ॲज इट इज ठेवतोय. आणि इंटिजर टाईप, इंटिजरच्या ऐवजी आपण ठीक आहे इंटिजरच असू दे. नेक्स्ट मला पॅरामीटर पाहिजे ॲप नेम. ओके, इकडून आपण हां इथं आता आयडी आहे इंटिजर आणि सपोज मी इथं स्टुडंट डॉट सीएस मध्ये मी त्याचा डेटाबेस चेंज जर केला टेबल जर झाला तर तिथे एरर आहे ना? हां हो, कन्वर्ट होणार नाही ना. ओके, इथं जो टाईप आहे तोच आपल्याला तिकडे वापरायचा आहे. ओके, अच्छा. तर इथं ॲप नेम साठी काय आहे, माझं स्ट्रिंग आहे. तर मग इथं मी काय करणार, एनकॅर 10 कॅरेक्टर्स आहे, त्याच्याऐवजी मी व्हॅरकॅर घेतो. व्हॅरकॅर ओके, ओके व्हॅरकॅर 50 घेतो मी, म्हणजे 50 कॅरेक्टरचं स्ट्रिंग घेतो इथं मी. ओके, ॲप नेम अलाउ नल आहे का नाही? हां, स्ट्रिंग म्हणजे व्हॅरकॅर. SQL मध्ये स्ट्रिंग असा डेटा टाईप नाही आहे, व्हॅरकॅर असा डेटा टाईप आहे. व्हॅरकॅर आणि एन व्हॅरकॅर असे 2 डेटा टाईप आहेत स्ट्रिंग साठी. ओके, मग आपण व्हॅरकॅर मॅक्स जर वापरलं तर आपण 4000 पर्यंतचे कॅरेक्टर स्टोअर करू शकतोय. आणि एन व्हॅरकॅर मॅक्स वापरलं तर त्याच्यामध्ये पण 4000 चेच कॅरेक्टर, पण कॅरेक्टर वाईज 4000 आहे आणि बाईट वाईज 8000 बाईट आहे असं. ते मोस्टली व्हॅरकॅर हे वापरतात. आणि एन व्हॅरकॅर आपल्याला खूप मोठी स्ट्रिंग येणार असेल तर एन व्हॅरकॅर वापरायचं आहे, अदरवाईज व्हॅरकॅर. ओके, आता मी इथं व्हॅरकॅर 50 सांगितलेलं आहे, म्हणजे फर्स्ट नेम साठी ना. फर्स्ट नेम आपलं 50 कॅरेक्टरचं नसतंच कधी, मोस्टली 50 पण हे खूप होतं, तरी पण देतो 50 मी, कारण फर्स्ट नेम आपलं किती मॅक्स टू मॅक्स 15 कॅरेक्टर्स देऊ आपण, व्हॅरकॅर 15 असं. ओके, आणि अलाउ नल नाही, मला नल नको आहे, म्हणजे व्हॅल्यू पाहिजे आहे, त्यामुळे मी अलाउ नल ही टिक मार्क काढलेली आहे इथून. ओके, नेक्स्ट पॅरामीटर आपलं आहे एल नेम. परत इथे येतो मी, एल नेम घेतो. इथे खाली आपली क्युरी पण बनते का, इथे लक्ष द्या. एल नेम व्हॅरकॅर 15. ओके, हे पण मला पाहिजेच आहे, त्यामुळे मी अलाउ नल काढतोय. अलाउ नल असेल तर तो नल व्हॅल्यू स्टोअर करणार. ओके, नल नको, ऑटोमॅटिकली काय आपण सेट केले? नाही हे ऑटोमॅटिक येते पहिला फील्ड, प्रायमरी की ऑटोमॅटिक येते. जेंडर पण आपली स्ट्रिंग आहे, तर जेंडर साठी पण स्ट्रिंग घेतो मी. लावला फॅन तुला पाहिजे खाली घेऊन झोप. व्हॅरकॅर. ओके, तर जेंडर आपलं काही एवढं खूप मोठं नसतं, म्हणजे मॅक्स टू मॅक्स 6 कॅरेक्टरचा आहे ना. फिमेल 6 किंवा 10 घेऊ आपण. ओके, जेंडर पण नल नको आहे मला, त्याच्यामध्ये व्हॅल्यू पाहिजेच आहे. आणि शेवट लास्ट आपला मोबाईल नंबर आहे. मोबाईल नंबर इथं मी आता काय करतो, इंटच्या ऐवजी किंवा इंट जरी घेतला तरी चालतो, पण ह्यामध्ये बिग इंट आहे तो घेतोय मी. ओके, कारण मोबाईल नंबर 10 अंकी असं मोठी संख्या होते ना, म्हणून इथे बिग इंट घेतो मी. ओके, किंवा इंट जरी घेतला तरी बघू आपण, इंट न जाऊ, कारण आपलं इंट आहे. ओके, इथे इंटच आहे, त्यामुळे इंट मध्येच बघू आपण. ओके, ओके, आपले फील्ड सेट झालेले आहेत. आयडी जी आहे ती प्रायमरी की आहे, आणि त्याला प्रॉपर्टीज मध्ये याच्यामध्ये आपल्याला अलाउ नल फॉल्स ठेवला आहे. डेटा टाइप इंटिजर. आयडेंटिटी, हा इथं हे आयडेंटिटी आहे ना, इथं आपल्याला हे आयडेंटिटी ट्रू करायची आहे. ओके, आयडेंटिटी ट्रू म्हणजे इन्क्रीमेंट
ओके, इन्क्रीमेंट किती व्हायला पाहिजे, तर आता ही इन्क्रीमेंट 1 व्हायला पाहिजे. आयडेंटिटी सीड 1 म्हणजे सुरुवात पण 1 पासून होईल आणि इन्क्रीमेंट पण 1 पासून होईल. 1 इन्क्रीमेंट होईल. ओके, सीड समजा मी इथं 1000 केलं तर 1001 1002 असं होईल. ओके, तर इथं मी काय केलेलं आहे, आयडेंटिटी याची ट्रू केलेली आहे. प्रायमरी कीची म्हणजे प्रायमरी की ही ऑटो इन्क्रीमेंट होणार आता. ओके, इथं आयडेंटिटी आलं इथं. त्याच्या कुठे राईट क्लिक करायचं त्या कीवर. हा, राईट क्लिक करून प्रॉपर्टी मध्ये जायचं किंवा इथं सिलेक्ट करायचं ती की आणि इथं प्रॉपर्टीज असतात. इथं येऊन आयडेंटिटी मध्ये आपण ट्रू केलं फक्त. याला प्लस एक्सपांड केलं, आयडेंटिटी ट्रू केलं आणि इन्क्रीमेंट 1 केलेलं आहे. म्हणजे सीड पण 1 म्हणजे सुरुवात पण 1 पासून होते आणि इन्क्रीमेंट पण 1 होते असं. ओके, आता हा आपला अशा पद्धतीनं टेबल डिझाईन तयार झालेला आहे. ओके, आता सेम हेच मला जर क्युरी लिहून करायचं असेल तर अशा पद्धतीने मला क्युरी लिहावी लागली असते. ओके, क्रिएट टेबल, टेबल नेम. ओके, म्हणजे इथं क्रिएट टेबल, इथं स्टुडंट असं येणार. आपलं टेबलचं नाव काय आहे ते इथं लिहिलं नाही आपण अजून. ओके, सेव्ह करते वेळी तो विचारेल. ओके, तर इथं आपल्याला स्टुडंट्स असं लिहायचं आहे टेबलचं नाव. ओके, स्टुडंट्स हे स्टुडंट क्लासचं नाव. हे मी आता सेव्ह करतो. ओके, सेव्ह, हे सेव्ह असं नाही, इथून सेव्ह, सेव्ह स्क्रिप्टला इथं चेंज करतो. ओके, स्टुडंट्स. ओके, अशा पद्धतीने क्रिएट टेबल डीबीओ स्टुडंट्स असा टेबल बनवला आणि त्याच्या हे काय झालेले आहेत हे त्याचे फिल्ड्स. ओके, मी आता ही स्क्रिप्ट बनलेली आहे, मी ही स्क्रिप्ट कॉपी करून घेतो. ओके, ही स्क्रिप्ट मी सेव्ह करणार आहे. नोटपॅड मध्ये किंवा इथं पण आपण करू शकतो. लाईक इथं हे न्यू क्युरी विंडो येते. नाही, इथं आहे सोल्युशन मध्ये, इथं न्यू क्युरी, इथं कंट्रोल व्ही, ही आपली क्युरी आली. ओके, तिला आपण सेव्ह करून ठेवू शकतो. इथं मी सेव्ह करतो. आपल्याला कुठे सेव्ह करायचं आहे तो प्रोजेक्टचं हे द्यायचं आहे पाथ. जसं की आता आपला हा ॲप डीबी आहे. ॲप डीबी मध्ये मी एक न्यू फोल्डर बनवतो. सिक्वल आणि DDL स्क्रिप्ट आहे ही. ओके, DDL V1 असं लिहितो. ओके, अपडेट, इन्क्लूड ट्रान्झॅक्शन. ओके, अपडेट डेटाबेस. ओके, इथे हे अपडेटचं बटन होतं, ह्या अपडेटवर क्लिक केलं मी, आता अपडेट डेटाबेस होतोय. ओके, अपडेट कम्प्लिटेड म्हणजे आपला टेबल बनलेला आहे. तर आता कसं बघायचा ही, तर इथे किंवा इथेच आपण लिहू शकतो. म्हणजे ही जी आपली क्युरी आहे ह्याच्यामध्येच सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट्स DBO स्टुडंट. ही जी आता ह्याच्यामध्ये कसं एकापेक्षा जास्त क्युरी आपण लिहिली असेल तर ज्या क्युरीला आपल्याला एक्झिक्यूट करायचं आहे ती क्युरी सिलेक्ट करायची आहे. नाहीतर विदाउट सिलेक्ट जर एक्झिक्यूट केलं तर हे सगळंच एक्झिक्यूट होणार. म्हणजे हे क्रिएटचं पण एक्झिक्यूट होईल आणि हे पण. ओके, म्हणून सिलेक्ट करायचं आहे आणि एक्झिक्यूट करायचं. इथं हा ग्रीन बटन असेल ह्याच्यावर क्लिक करायचं. ओके, हे बघा आता आपला हा टेबल रीड झालेला आहे. म्हणजे आता ह्याच्यामध्ये काय रेकॉर्ड नाहीत, त्यामुळे आपल्याला काय रेकॉर्ड्स दिसत नाही त्याच्यामध्ये. बरोबर, ID, एफ नेम, एल नेम, जेंडर, मोबाईल नंबर, फक्त कॉलम आहेत, डेटा काय नाही आहे. ओके, रिझल्ट काय अजून एम्प्टी आलेला आहे. पण डेटा टेबल क्रिएट झाला आपला, म्हणजे टेबल क्रिएट झाल्यामुळे आपल्याला हा रिझल्ट मिळाला. ओके, जर टेबल क्रिएट झाला नसता, फॉर एक्झाम्पल मी तसं वन लिहितो आणि हे एक्झिक्यूट करतो. ओके, तर इनव्हॅलिड ऑब्जेक्ट नेम म्हणणार, म्हणजे हा टेबल नाही आहे. ओके, म्हणजे आपला हा स्टुडंट्स नावाचा टेबल तयार झालेला आहे. ओके, आता इथे येऊ परत आपल्या प्रोग्राममध्ये. म्हणजे आपण डेटाबेसमध्ये पहिला आता काय केला, टेबल क्रिएट केला सेम ह्या प्रॉपर्टीचा. ओके, आता इथे हा प्रोग्राम आपण रन करू. ओके, मी काय करतो इथे डिबगर लावतो. ओके, प्रोग्राम एक्झिक्यूट केलेला आहे. ओके, इथं आलो आपण. कन्सोल लाईन, पहिली लाईन प्रिंट करेल, दुसरी लाईन आपली कनेक्शनची आहे. म्हणजे ह्या CN मध्ये आता कनेक्शन आला आपला, म्हणजे ही कनेक्शन स्ट्रिंग. नेक्स्ट इथं आला इन्सर्ट क्युरी तयार झाली आपली ही. ओके, इन्सर्ट इनटू स्टुडंट्स, कॉलम नेम, व्हॅल्यू, व्हॅल्यूज. ओके, व्हेरिएबल्स. ओके, इथं CN मध्ये कनेक्शन स्ट्रिंग आली, इन्सर्ट क्युरी मध्ये इन्सर्टची क्युरी आली आहे. आता इथे SQL कनेक्शनचा आपण CNN ऑब्जेक्ट बनवलेला आहे. ओके, CNN ऑब्जेक्ट बनला. नेक्स्ट कनेक्शन ओपन, कनेक्शन ओपन झालं म्हणजे ही कन्सोल ही लाईन प्रिंट होईल. F10 ती लाईन प्रिंट झाली. आता SQL कमांड मध्ये आपण इन्सर्टची क्युरी पाठवतोय आणि हे कनेक्शन पाठवतोय जे आता इथे ओपन केलेलं आहे ते. ओके, म्हणजे ह्या कनेक्शन मध्ये जर आपण एक्सपांड करून बघितलं तर आपल्याला काय काय मिळालं, डेटाबेस मिळाला, सर्व्हरचं नाव मिळालं आणि कनेक्शन स्ट्रिंग मिळाली. ओके, तर हे अशा पद्धतीने आपली कनेक्शन आहे ही. ओके, आता कमांड मध्ये आपण बघू की कमांड बनली. कमांड मध्ये आता आपल्याला काय काय आहे, इन्सर्टची क्युरी आहे ही आणि आपला डेटाबेस म्हणजे कनेक्शन वगैरे सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. ओके, आता हे पॅरामीटर्स ऍड करू वन बाय वन. ओके, एक पॅरामीटर ऍड झालं कमांड मध्ये. पॅरामीटर्स इथे, पॅरामीटर्स मध्ये एक काउंट ऍड झाला. ओके,
एफ नेम हे ऍड केलं आपण. एफ नेम त्याची व्हॅल्यू काय आहे, एफ नेमची व्हॅल्यू हा इथं आहे व्हॅल्यू आयडियल. ओके, आता नेक्स्ट पॅरामीटर ऍड करू. ओके, एल नेम पॅरामीटर ऍड केला. आता आपला काउंट 2 झालेला असेल. पॅरामीटर्स काउंट 2 बरोबर. इथं आपल्याला त्या रिझल्ट व्ह्यू मध्ये असे 2 मिळाले. ओके, कंटिन्यू मी 4 पॅरामीटर्स ऍड केले कमांड मध्ये. एक्सपांड करून आपण असं बघू शकतो. ओके, पॅरामीटर्स 4. ओके, आता आपण ही एक्झिक्यूट करू कमांड. ओके, म्हणजे जी ही क्युरी आहे इन्सर्टची ती एक्झिक्यूट होईल. ओके, एक्झिक्यूट झाली. आता हा द रेकॉर्ड इज इन्सर्टेड सक्सेसफुली अशा पद्धतीने आपल्याला रिझल्ट. आता रिझल्ट मध्ये बघा काय आलेला आहे, 1 आलेला आहे. म्हणजे हे 1 काय आहे, जे सेव्ह झालं आपलं रेकॉर्ड त्याचा आयडी आहे, जे आपण प्रायमरी की सेट केली बरोबर टेबल मध्ये मगाशी, तिथं आता ही एक आयडी सेव्ह झालेली आहे. ओके, अशा पद्धतीने आपल्याला एक रेकॉर्ड मिळाला, म्हणजे 1 आयडी असं मिळाला. ओके, हे कंटिन्यू करतो मी आणि परत इथं SQL ला येतो आणि ही सिलेक्टची क्युरी एक्झिक्यूट करतो. हे बघा एक रेकॉर्ड इन्सर्ट झालं बरोबर. समजलं? ओके, अशा पद्धतीने आपण इन्सर्ट करतोय. ओके, आणखीन एक मला इन्सर्ट करायचं आहे. मी सेम रेकॉर्ड इन्सर्ट करतो. हे बघा कनेक्शन ओपन सक्सेस झालं, रेकॉर्ड इज इन्सर्टेड सक्सेसफुल. ओके, तर सेम एक्झिक्यूट करतो क्युरी. तर सेम 2 एंट्रीज झालेल्या आहेत, पण आयडी वेगळी वेगळी आली बरोबर. म्हणजे ही आयडी ऑटो इन्क्रीमेंट आहे, त्यामुळे तो ज्या वेळेला आपण इन्सर्ट करणार त्या वेळेला हा ऑटो इन्क्रीमेंट होत जाणार आहे. समजलं? ओके. ओके, आता आपल्याला काय करायचं, सेम 2 झाल्यात एंट्री. आता मला 2 नंबरचं हे रेकॉर्ड अपडेट करायचं आहे. म्हणजे 2 नंबरला मला हे रेकॉर्ड चुकून डुप्लिकेट झाले, ते आता मला अपडेट करायचं आहे. तर मग आता अपडेट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, रीडचं नंतर बघू आपण, अपडेटचं पहिला बघू. ओके, अपडेटची क्युरी काय आहे, अपडेट टेबल नेम, सेट, कॉलम नेम, वेअर, म्हणजे कोणत्या कॉलम पासून. ओके, मग आता आपण लिहू अपडेटची क्युरी. ओके, याच्यामध्येच घेतो मी. तिथं कशी क्रिएटची क्वेरी तयार झाली तशी अपडेटची नाही होणार का? कुठे डेटाबेस मध्ये? डेटाबेस मध्ये होणार ना अपडेटची क्वेरी, पण आपण डेटाबेस मध्ये फक्त टेबल क्रिएट केला आणि इन्सर्ट इकडून करायचा आहे. ओके, म्हणून आपण तो क्रिएट टेबलचं तेवढं बघितलं आणि क्रिएट टेबलची ही स्क्रिप्ट आपण ठेवलेली आहे. म्हणजे आता परत समजा माझा चुकून डेटाबेस डिलीट झाला तर मी ही एक स्क्रिप्ट एक्झिक्यूट केली की माझा टेबल क्रिएट होणार, म्हणून मी हे सेव्ह करून ठेवलेलं आहे. ओके, म्हणजे परत मला इथं डेटाबेसला येऊन टेबलवर राईट क्लिक करून ऍड न्यू टेबल करायची गरज नाही. डायरेक्टली मी ही स्क्रिप्ट एक्झिक्यूट करणार, टेबल माझा क्रिएट होणार असं. ओके, ठीक आहे. आता मला काय करायचं आहे, अपडेट करायचं आहे. तर मी इथं काय करतो, स्ट्रिंग UPD म्हणजे अपडेट STR, अपडेट स्ट्रिंग असं केलेलं आहे मी. ओके, इज इक्वल टू मला इथं अपडेटची स्ट्रिंग. तर अपडेटचं स्टेटमेंट काय आहे, UPD अपडेट टेबल नेम STUDENTS अपडेट टेबल नेम, सेट कॉलमची नाव. ओके, आता कॉलमची नाव काय काय आपली एफ नेम. ओके, सेट एफ नेम. ओके, एफ नेम इज इक्वल टू @ एफ नेम म्हणजे हा व्हेरिएबल आहे. ओके, कॉमा एल नेम इज इक्वल टू @एल नेम, कॉमा जेंडर इज इक्वल टू @जेंडर, कॉमा मोबाईल नंबर. ओके, MOB इज इक्वल टू @मोबाईल नंबर. ओके, हे आपण हे केले म्हणजे कॉलम सेट केलेत. ओके, म्हणजे सेट नंतर जे रेकॉर्ड आपल्याला अपडेट करायचे ते अशा पद्धतीने सेट करायचे. ओके, आता हे अपडेट करायचे पण कोणत्या रेकॉर्डला, कारण फक्त असंच केलं तर सगळे रेकॉर्ड अपडेट होणार, जेवढे असतील तेवढे सगळे अपडेट होणार, पण आपल्याला सगळे अपडेट नाही करायचे ना, कोणतं तर पर्टिक्युलर एक रेकॉर्ड अपडेट करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला त्याचा वेअर अशी कंडिशन द्यावी लागेल. वेअर म्हणजे कोणाचे हे रेकॉर्ड अपडेट कर, पण कोणाचे कोणते अपडेट करायचे, तर वेअर ID इज इक्वल टू @ID. ओके, म्हणजे ज्याची ID ह्या व्हेरिएबलची असेल ते रेकॉर्ड अपडेट कर असं. ओके, सेम अशी आपली ही अपडेटची स्ट्रिंग झाली. आता आपल्याला काय करायचं, अपडेटच्या स्ट्रिंग नंतर कमांड एक्झिक्यूट करायची आहे, जशी इथं आपण ही कमांड लिहिली तशीच. ओके, इथेच मी काय करतो, युझिंग मध्ये आपल्याला SQL कमांड CMD न्यू SQL कमांड अपडेट स्ट्रिंग कनेक्शन स्ट्रिंग. ओके, समजलं, हे अपडेट STR पाठवली आणि हे कनेक्शन आपलं जे आहे ते जसं इथं पाठवलं ना तेच आहे. ओके, आणि आता ह्या CMD मध्ये CMD डॉट पॅरामीटर्स डॉट ऍड विथ व्हॅल्यू, हेच सेम कॉपी करतो मी, सेमच आपले पॅरामीटर्स आहेत त्यामुळे सेमच घेतोय मी. ओके, तर एफ नेमला इथं मला द्यायचं आहे असं स्वप्नील KUNKER. ओके, स्वप्नील कुणकेकर असं करायचंय. आणखीन एक महत्वाचा पॅरामीटर इथं आपल्याला ऍड करायचं आहे ते म्हणजे CMD डॉट पॅरामीटर्स डॉट ऍड विथ व्हॅल्यू @ID. हे सगळ्यात महत्वाचं पॅरामीटर आहे, कारण हे जर नसेल तर सगळे रेकॉर्ड अपडेट होणार आपले.
बरोबर. @id कॉमा. आता इथं आपल्याला आयडी काय आहे आपली 2 आयडीचं रेकॉर्ड मला अपडेट करायचं. मी इथं 2 पास करतो. डबल कोटेशन मध्ये 2. ओके. सेमीकोलन. समजलं? म्हणजे इथं आपण 5 पॅरामीटर ऍड केलेत. कारण अपडेट करायचं आहे. कारण इथं आपल्याला जेवढे इथं @ असतील ना तेवढे आपल्याला इथं पॅरामीटर ऍड करायचे आहेत. कारण ह्या @ ह्या व्हेरिएबलला इथं व्हॅल्यू सेट होते. ओके. फर्स्ट नेम, लास्ट नेम, जेंडर, मोबाईल नंबर आणि आयडी. ओके. म्हणून हे इथं अशा पद्धतीने ऍड करायचे आहेत. आणि ऍड झाल्यानंतर एक्झिक्यूट करायची आहे आपली int res इज इक्वल टू cmd डॉट एक्झिक्यूट नॉन क्युरी आणि इथे कन्सोलमध्ये console dot write line record updated CCE successful. ओके. असं आपण इथं मेसेज प्रिंट करू. सेव्ह. ओके. पहिला एक्झिक्यूट करून बघू आपण सिलेक्टचं स्टेटमेंट. ओके. 2 रेकॉर्ड आहेत. आता आपल्याला रन करून बघू ऍप्लिकेशन. ओके. आता रेकॉर्ड परत इन्सर्ट झालं. ओके. ठीक आहे. काय अडचण नाही. कनेक्शन ओपन झालं, रेकॉर्ड इन्सर्ट झालं आणि रेकॉर्ड अपडेट पण झालं. ओके. म्हणजे आता आपल्या डेटाबेसमध्ये 3 रेकॉर्ड्स असतील. ओके. हे बघ 3 रेकॉर्ड झाले. त्यामधलं 2 नंबरचं आपण अपडेट केलं. ओके. समजलं? परत रेकॉर्ड का इन्सर्ट झालं? कारण आपण पूर्ण प्रोग्राम एक्झिक्यूट झाला म्हणजे परत हे एक्झिक्यूट झालं ना. हे एक्झिक्यूट झालं म्हणजे इन्सर्ट झाला परत. म्हणून हे 3 नंबरचं रेकॉर्ड इन्सर्ट झालं आणि इथं 2 नंबरचं रेकॉर्ड अपडेट झालं. समजलं? हां. आपल्याकडे बरेचसे रेकॉर्ड्स नाहीत, तर त्यामध्ये असं जाऊन टाईप करावं लागेल प्रत्येक वेळी. नाही, नाही. हे एक्झाम्पलसाठी आहे. ओके. आता जर कन्सोल ॲपमध्ये जर आपल्याला इन्सर्ट करायचं असेल तर आपण युजरकडनं घेऊन पण इन्सर्ट करू शकतोय. ओके. म्हणजे कन्सोल डॉट राईट लाईनमध्ये आपण सांगू की प्लीज इंटर फर्स्ट नेम, मग ती रीड लाईन करून घेऊ, लास्ट नेम घेऊ, असं आलं का लक्षात? हे मी टेस्टिंगसाठी आपण हार्ड कोटेड व्हॅल्यू दिलेली आहेत. ह्याच व्हॅल्यू आपण युजरकडून घेऊन सेव्ह करणार आहे. आणि सेकंड फक्त आयडीचं नाव चेंज केलं तर कुठे? Second Where? आपण एवढं सगळं देण्यापेक्षा फक्त सेकंड नंबरचा नेम चेंज करायचा. तर सेकंड नंबर नेम दिलं घेणार नाही का ते? घेणार की आता मला फक्त नाव चेंज करायचं. फॉर एक्झाम्पल मी आता ही कमेंट करतो. ओके. इन्सर्ट करायचं नाही मला म्हणून मी कमेंट करतो. कंट्रोल KC. ओके. आता मला अपडेट करायचं आहे. काय अपडेट करायचं आहे? एफ नेम अपडेट करायचं आहे. ओके. फक्त एफ नेम अपडेट करायचं आहे. कोणाचं करायचं आहे? तर आयडीचं. मग आता इथं हे कमेंट करतो मी आणि आयडी आता इथं मी काय करतो 3 देतो. 3 नंबरचं फर्स्ट नेम मला चेंज करायचं आहे लाईक SSK असं. ओके. सेव्ह आणि हे मी आता रन करतो. ओके. कनेक्शन ओपन झालं, रेकॉर्ड अपडेट झालं. ओके. क्लोज. आता DDML मध्ये एक्झिक्यूट करू. हे SSK झालं का? आपण फक्त 1 कॉलम फक्त अपडेट करायचं ते पण आपण करू शकतो. इथं अपडेटची क्युरी आपण जशी लिहिल त्या पद्धतीने एक्झिक्युशन होणार. ओके. सेट नंतर आपल्याला कॉलम नेम द्यायचे. मग तो 1 कॉलम असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, जेवढे असेल तेवढे अपडेट होतील. एकापेक्षा जास्त कॉलम नेम द्यायचे तर कॉमा सेपरेटेड द्यायचे. एकच कॉलम असेल तर फक्त असं द्यायचं. समजलं? ओके. ओके. आता हे आपण प्रॅक्टिससाठी हार्ड कोटेड व्हॅल्यू दिलेले आहेत. ह्या व्हॅल्यू आपण युजरकडून पण घेऊ शकतो. लाईक इथं आपण कन्सोल प्रिंट करायचा. कन्सोल डॉट राईट लाईन फर्स्ट नेम प्लीज इंटर फर्स्ट नेम आणि रीड लाईन करून ते फर्स्ट नेम रीड करायचं आहे, लास्ट नेम रीड करून घ्यायचं आहे असं. ओके. आणि ह्या सगळ्या व्हॅल्यूज इकडे पास करायच्या आहेत. समजलं? ओके. आता आपण हे केलं म्हणजे इन्सर्ट केलं, अपडेट केलं. आता रीड करू. की हे पण मी आता काय करतो कमेंट करतो. ओके. अपडेटचे स्टेटमेंट कमेंट करतो आणि आता इथे मला काय करायचं आहे रीड करायचं आहे. ओके. स्ट्रिंग रेड किंवा STR फक्त करू. STR इज इक्वल टू CLE select star from students. ओके. क्युरी झाली जशी आपण इथं लिहिलेली आहे तीच क्युरी आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट्स. फक्त इथं आपल्याला DBU असं लिहायचं आहे. तिथं लिहायची काही गरज नाही DBU वगैरे. ओके. इथं पण नाही लिहिलं तरी येतं. म्हणजे सेम इथं जी आता मी क्युरी लिहिलेली आहे ही सुद्धा आपण एक्झिक्यूट करू शकतोय इथं. ओके. म्हणजे DBU लिहायलाच पाहिजे असं काही कंपल्शन नाही, पण लिहिलं जातं. म्हणजे प्रॉपर स्टँडर्ड नुसार ते लिहिलं जातं. ओके. हे मी जर एक्झिक्यूट केलं तरी मला रेकॉर्ड्स मिळतात. ओके. म्हणजे असं काही नाही की हे लिहायलाच पाहिजे असं, पण एक प्रॉपर स्टँडर्ड आहे SQLचा. अशा पद्धतीने क्युरी लिहिली जाते. ओके. दोन्हीला आपल्याला आउटपुट सेमच मिळते. ओके. STR झाला. त्याच्यानंतर आपल्याला रीडसाठी काय आहे कमांड ॲज इट इज बनवायचं आहे. फक्त SQL डेटा रीडर यूज करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे इथं युझिंग SQL कमांड
एक मिनिट चुकलं. युझिंग SQL कमांड चा CMD इज इक्वल टू न्यू SQL कमांड. ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय पाठवायचं आहे, str, CNN. ओके. आणि ह्याच्यामध्ये परत आपल्याला काय वापरायचं आहे, युझिंग SQL रीडर. SQL रीडरच आहे ना. ओके, SQL डेटा रीडर आहे. SQL डेटा रीडर. ओके, SQL डेटा रीडरचा R ऑब्जेक्ट करतो इज इक्वल टू न्यू SQL डेटा रीडर. असंच आहे ना. नाही, रीडर इक्वल टू कमांड डॉट एक्झिक्यूट रीडर असे. ओके, म्हणजे आपण जी वर CMD बनवली आहे, CMD डॉट एक्झिक्यूट रीडर. ओके, म्हणजे इथं आता आपल्याला काय चुकते, ट्रायचा. ओके, एक एक्स्ट्रा आहे. ह्यामधला एक एक्स्ट्रा आलेला आहे तो. आय थिंक इथं कमेंट व्हायला पाहिजे तो. ओके, इथं युझिंगचा जो ओपन आहे तो क्लोज नाही झाला इथं, त्यामुळे शायद. ओके, आता ओके नंतर झालं. ह्या युझिंगचा हा ओपन झाला, तो इथं क्लोज झाला नव्हता, त्यामुळे एरर येत होता. ओके, तर हा युझिंग आपण कमांड ओपन केली आणि ती कमांड इथं एक्झिक्यूट केली, म्हणजे इथं रीडरमध्ये डेटा आपला रीड झाला. ओके, इथं आपण फॉर इच किंवा व्हाईल वापरू शकतो. तर मी इथं व्हाईल वापरतो. व्हाईल काय आहे, रीडर डॉट रीड म्हणजे R डॉट रीड. ओके, आणि इथं आपण कन्सोल डॉट राईट लाईन मध्ये ओके ते जे काही आहेत ते आपण इथं प्रिंट करणार. ओके, म्हणजे इथं $, डबल कोटेशन मध्ये आपण प्रिंट करू. ओके, तर याच्यामध्ये स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये, नाही स्क्वेअर नाही, कर्ली ब्रॅकेट आहे. हां, कर्ली ब्रॅकेट मध्ये आपण व्हेरिएबल्स लिहायचे आहेत. ओके, म्हणजे R जो आपला R ऑब्जेक्ट आहे तो R स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये आपल्याला ID असं पास करावं लागेल. म्हणजे इथं काय जाईल ते, ओके डबल कोट मध्ये ID पाहिजे. तो R मध्ये ID आहे असं. ओके, /t 2 /t वापरले मी कर्ली ब्रेसेस मध्ये. R स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये नेम. ओके, मला एवढंच दाखवायचं आहे, ID आणि फर्स्ट नेम दाखवायचं आहे. ओके, मी हे सेव्ह करतो आणि आता आपण हे ऍप्लिकेशन रन करू. हे बघा, ID आणि नेम, फर्स्ट नेम आलं. मला अजून समजा मोबाईल नंबर दाखवायचा आहे, तर मी ह्याच्यामध्ये आणखीन काय करेन, मोबाईल नंबर घेऊ. इथं /t कर्ली ब्रेसेस मध्ये R त्याच्यामध्ये मोबाईल नंबर MOB. ओके, सेव्ह, रन. आला मोबाईल नंबर. समजलं? हे अशा पद्धतीने आपण डेटा रीड करतोय. ओके, समजलं इथेपर्यंत? ओके, आणि अपडेट झाली. शेवटची आहे डिलीट. सेम डिलीट फ्रॉम प्रोडक्ट वेअर. डिलीटला पण आपल्याला वेअर देणं गरजेचं आहे, नाहीतर डिलीट फ्रॉम टेबल नेम असं जर दिलं तर सगळा टेबल डिलीट होतो. त्यामुळं वेअर देणं गरजेचं आहे, म्हणजे त्या वेअरचं ते रेकॉर्ड डिलीट होईल. वेअर नेम इज इक्वल टू स्वप्नील असं लिहिलं तर स्वप्नील नावाचे सगळे डिलीट होतील. वेअर मोबाईल नंबर इज इक्वल टू मोबाईल नंबर दिला तर त्या मोबाईल नंबरचे रेकॉर्ड डिलीट होतील. म्हणजे वेअर मध्ये जे काय आपण देईल त्या कंडिशननुसार ते रेकॉर्ड डिलीट होणार आहे, डिलीट होईल, अपडेट होईल. ओके, वेअर कंडिशन ही त्यासाठी असते की बाबा कोणत्या रेकॉर्डला आपल्याला अपडेट करायचं आहे किंवा कोणत्या रेकॉर्डला आपल्याला डिलीट करायचं आहे, ते वेअर मध्ये द्यायचं आहे आपण. ओके, ओके. ठीक आहे. काय क्वेश्चन्स याच्यामध्ये? नाही, क्वेश्चन सुट्टे पाहिजे. ओके, आता आपण हे बघितलं edu.netचं एक्झाम्पल. ओके, मी आता हे डिलीटचं दाखवत नाही, डिलीटचं तुम्ही ट्राय करा. ओके, हे आता आपण एक्झाम्पल्स बघितली edu.net. ओके, आता ही edu.net हे पहिल्यापासून म्हणजे आपण कॉलेजला असल्यापासून तेच वापरलेलं आहे. ओके, आता सध्या आपल्याला बघायचं आहे काय, एनटीटी फ्रेमवर्क. ओके, आता हे फक्त प्रॅक्टिससाठी म्हणजे एक ब्रशअपसाठीच हे घेतलं होतं edu.netचं. आता आपल्याला बघायचं आहे एनटीटी फ्रेमवर्क कोर. ओके, तर एनटीटी फ्रेमवर्क कोरचा वापर करून
हीच ऑपरेशन कशी करायची. ओके, ही जी आपण ऑपरेशन्स केलीत हीच ऑपरेशन्स कशी केली जाते बघू आता. ओके, आता हे प्रत्येक डेटाबेसचे ना स्टेटमेंट वेगळे वेगळे आहेत. ओके, आता एसक्यूएल सर्व्हरचं हे स्टेटमेंट आहे. मला जर ओरॅकलचं करायचं झालं तर मला ओरॅकलच्या क्वेरी लिहाव्या लागतात तिथं. ओके, माय एसक्यूएल करायचं असेल तर माय एसक्यूएलची क्वेरी लिहावी लागेल. पीएल एसक्यूएल करायचं असेल तर पीएल एसक्यूएलची क्वेरी लिहावी लागेल. म्हणजे ADO.NET आपल्याला काय करावं लागतं, कोणता सर्व्हर आपण वापरणार आहे त्या सर्व्हरचं स्क्रिप्टिंग लिहावं लागतं इथं. ओके, पण जर आपण एंटिटी फ्रेमवर्क मध्ये गेलो तर आपल्याला क्वेरी लिहायची गरजच नाही. त्यामुळं हे बघायची गरज नाही, म्हणजे कोणता सर्व्हर आहे हे त्याचं क्वेरी कशी लिहिली जाते हे बघायची गरज नाही एंटिटी फ्रेमवर्कला. ओके, तर एंटिटी फ्रेमवर्कला आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं 3 पॅकेजेस इन्स्टॉल करणं गरजेचे आहेत. तर हे कसे इन्स्टॉल करायचे. ओके, तर हे काल आपण दाखवलेलं आहे, मी परत घेतो. टूल्स मेनू आहे. ओके, टूल्स मेनू मध्ये न्यूगेट पॅकेज मॅनेजर आणि पॅकेज मॅनेजर कन्सोल. ओके, आता आपला हा कन्सोल ओपन होतोय. ओके, आता हा कन्सोल ओपन झालेला आहे. ओके, फक्त इथं आपल्याला सोल्युशन मध्ये जर एकापेक्षा जास्त प्रोजेक्ट असतील, म्हणजे आता आपले 10 प्रोजेक्ट आहेत, तर आपल्याला ह्या पॅकेज मॅनेजर कन्सोल मध्ये ही जी काही कन्सोल आपला एक्झिक्यूट होणार आहे तो कुठे व्हायला पाहिजे ते इथं आपल्याला सिलेक्ट करावं लागतं. ओके, आता आपला ऍप डीबी मध्ये व्हायचं आहे म्हणून मी ऍप डीबी सिलेक्ट केला आणि इथं आपल्याला ही कमांड एक्झिक्यूट करायची आहे. ही जी आहे ही कमांड कॉपी करायची आहे आणि इथं पेस्ट करायची आहे. ओके, आता ही कॉपी होणार नाही, आपल्याला टाईपच करावं लागेल. इथं ते टाईप करून इंटर मारायचं आहे, ते पॅकेज इन्स्टॉल होईल. ओके, सेमच असणार का सगळीकडे, जर आता मी उद्या प्रॅक्टिस केली तीच कमांड असणार आहे का? कुठली हे ना, हा हो, हा. हे पॅकेज आहे ना, ही लायब्ररीज आहेत. न्यूगेट Okay. पॅकेज म्हणून आहे लायब्ररी, त्या न्यूगेट पॅकेज मधून आपण हे डाउनलोड करतोय. ह्या सेमच कमांड असणार आहेत. एंटिटी Okay. फ्रेमवर्क कोर, एंटिटी फ्रेमवर्क कोरचा एसक्यूएल सर्व्हर आणि एंटिटी फ्रेमवर्क टूल्स, हे 3 लायब्ररीज आपल्याला पाहिजेत, ते आपण इन्स्टॉल करायचे. ओके, असं इन्स्टॉल करू शकतो किंवा दुसरा वे आहे टूल्स मध्ये न्यूगेट पॅकेज, इथं हे मॅनेज न्यूगेट पॅकेजर असं एक आहे. ओके, आता इथं हा GUI झाला, म्हणजे आता मगाशी आपण हे बघितलं हे डॉस कमांड आहे बरोबर, म्हणजे कमांड प्रॉम्प्ट मध्ये टाईप येतं आणि हे आपलं ग्राफिकल युजर झाला, म्हणजे ग्राफिकल युजर इंटरफेस. इथं आपल्याला काय करायचं आहे, ब्राउज वर जायचं आहे आणि इथं आपल्याला सर्च करायचं आहे. काय करायचं आहे, एंटिटी फ्रेमवर्क कोर, तर इथं सर्च करायचं आहे EF कोर. ओके, इथं मी ऑलरेडी सर्च केलं होतं EF कोर. तर EF कोरच्या एवढ्या लायब्ररीज आहेत, त्यामधला आपल्याला कुठला पाहिजे, इथं परत वाचायचं आहे मायक्रोसॉफ्ट डॉट एंटिटी फ्रेमवर्क कोर. मायक्रोसॉफ्ट डॉट एंटिटी फ्रेमवर्क कोर हा. ओके, हा ऑलरेडी माझा इन्स्टॉल आहे, म्हणजे इथं ग्रीन टिक दिसते ना, ग्रीन टिक म्हणजे हा इन्स्टॉल आहे. ओके, मी हा क्लिक करणार, तर मला कुठे इन्स्टॉल करायचा आहे तो प्रोजेक्ट सिलेक्ट करणार असा आणि मग इन्स्टॉल इथं. आता हे मला अनइन्स्टॉलचा ऑप्शन दिसतोय कारण माझा ऑलरेडी इन्स्टॉल आहे. ओके, असं पण इन्स्टॉल आपण करू शकतो. ओके, स्वप्नील, आता हा. माझ्या त्या ह्याच्यामध्ये 10 प्रोजेक्ट आहेत. ओके, तर प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये इन्स्टॉल करावं लागेल मला? नाही नाही नाही, हे एंटिटी फ्रेमवर्क कशाचं आहे, डेटाबेसचं आहे. मग ओके, ज्या प्रोजेक्ट मध्ये मला डेटाबेसची ऍक्टिव्हिटी करायची आहे त्या प्रोजेक्ट मध्ये जाऊन इन्स्टॉल करावं लागेल. आलं का लक्षात. म्हणजे ओके. आता समज 10 प्रोजेक्ट आहेत, 10 पैकी 10 प्रोजेक्ट आपण डेटाबेस कनेक्शन करणार आहे, तर मग 10 प्रोजेक्ट मध्ये ते इन्स्टॉल करावं लागेल. पण 10 पैकी माझे 2च प्रोजेक्ट असे आहेत की त्यामध्ये माझे डेटाबेस कनेक्शन असणार आहे, बाकीच्या प्रोजेक्ट मध्ये डेटाबेस कनेक्शन नाही. मग त्या 2 प्रोजेक्ट मध्ये फक्त इन्स्टॉल करायचं. आलं लक्षात. आता हा. आपण ऍप डीबी मध्ये फक्त डेटाबेस कनेक्शन करणार, त्यामुळे फक्त हाच मी सिलेक्ट केला आणि त्याच्यामध्येच मी इन्स्टॉल केलं. बाकी कोणत्याच त्याच्यामध्ये इन्स्टॉल नाहीये, म्हणून मला दिसत पण नाही ते बाकीचे. समजलं. असं इन्स्टॉल करायचं, म्हणजे एकतर न्यूगेट पॅकेज मधून इन्स्टॉल करू शकतो किंवा इथून करू शकतो. फक्त काय आहे की इथून केलं तर थोडासा वेळ लागतो डाउनलोड व्हायला आणि पॅकेज मॅनेजर मधून केलं तर एकदम फास्ट होतं. ओके, मला आता दुसरं EF कोर झाल्यानंतर SQL सर्व्हर घ्यायचं, तर मी SQL सर्च करणार. तर याच्यामध्ये मला इथं मायक्रोसॉफ्ट एंटिटी फ्रेमवर्क कोर SQL सर्व्हर हा मिळाला. हा पण मी ऑलरेडी इन्स्टॉल केला, म्हणजे हे मी तिन्ही पण इन्स्टॉल केलेले आहेत. इथं मी जर इन्स्टॉल मध्ये आलो तर मला इथे इन्स्टॉल मध्ये दिसतात. ओके, हे असे माझे 3 इन्स्टॉल केलेले आहेत मी. ओके, त्यामुळे मी माझं हे इन्स्टॉलेशन झालं. त्याच्यानंतर मॉडेल पण आपलं रेडी आहे. क्लास हा स्टुडंटचा हा पण आपला तयार आहे. ओके, DB कॉन्टेक्स्ट पण आपला तयार आहे. DB कॉन्टेक्स्ट पण आपण बनवलेला आहे. ओके, फक्त मी बनवते वेळी कसं बनवलं, प्रोजेक्टमध्ये मॉडेलसाठी एक वेगळा फोल्डर बनवला, त्याच्यामध्ये मॉडेल क्रिएट केलं मी. DB कॉन्टेक्स्टसाठी वेगळा फोल्डर बनवला, त्याच्यामध्ये मी DB कॉन्टेक्स्ट बनवला आणि ह्या SQL मध्ये आता आपण SQLचं ही क्वेरी सेव्ह केलेली आहे. ओके, असे आपले वेगवेगळे टेबल्स बनवलेले आहेत. ओके, हे मी इथं पण डायरेक्ट बनवू शकतो, पण हे असं करणं म्हणजे एक स्टँडर्ड आहे. ग्रुपिंग केलं जातं, ह्याला म्हणायचं ग्रुपिंग केलं म्हणजे मेंटेन केलेला आहे. आपला डेटा कसा मेंटेन केला म्हणजे मिक्स नाही झाला. म्हणजे मला उद्या DB कॉन्टेक्स्ट बघायचं मी डायरेक्ट DB कॉन्टेक्स्टच्या फोल्डरमध्ये जाईल. मला उद्या मॉडेल्स बघायचे मी डायरेक्ट ह्या मॉडेलमध्ये जाईल असं. ओके, म्हणून हे अशा पद्धतीनं फोल्डर स्ट्रक्चर करायचं आहे. हा, प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये DB कॉन्सेप्टचा फोल्डर असणार, मॉडेलचा असणार, SQLचा असणार, जे की डेटाबेसशी रिलेटेडचे आहेत. हा, हो, ओके, आणि कुठला एक असतो की त्या 3च आहेत? असतात ना, अजून फोल्डर्स असतात. जर आता MVC मध्ये गेलो तर MVC मध्ये त्याच्या पद्धतीने MVC चे फोल्डर स्ट्रक्चर बनतात. म्हणजे त्याच्यामध्ये कंट्रोलर्सचा फोल्डर बनेल, व्ह्यूजचा फोल्डर बनेल. आता आपला व्ह्यूचा काही तर संबंध नाही म्हणून व्ह्यूचा काही बनवला नाही. ओके, ते आपण ज्यावेळेला .NET म्हणजे ASP.NET बघू त्यावेळेला त्याचं स्ट्रक्चर बघू आपण. ओके, फोल्डर स्ट्रक्चर. ओके, आता हे कसं आहे माहितीये का, आता हे फोल्डर मध्ये बनवलेलं आहे की नाही, तर
याच्याऐवजी प्रोजेक्ट्स बनवतात, म्हणजे डीबी कॉन्टेक्सचा वेगळा प्रोजेक्ट बनवायचा, मॉडेलचा वेगळा प्रोजेक्ट बनवायचा, असं पण केलं जातं. ओके, आता हे डिपेंड राहतं डेव्हलपरवर, तो डेव्हलपर कसं मॅनेज करतो. ओके, पण मॅनेज करायचं म्हणजे असं ग्रुपिंग करायचं म्हणजे एकत्र सगळं असं मिक्स नाही ठेवायचं. ओके, ठीक आहे. आता आपण edu.net झालं, एंटिटी फ्रेमवर्ककडे येऊ. आता एंटिटी फ्रेमवर्कचं आपल्याला इन्सर्टचं स्टेटमेंट बघू. ओके, प्रोग्राम.cs मध्ये येतो मी इथं, याच्यामध्ये हे सगळं कमेंट करतो. ओके, स्टार स्लॅश आणि स्लॅश स्टार. ओके, ही मल्टीलाईन कमेंट मी केलेली आहे. ओके, पहिला मी क्लोजिंग केला आणि मग ओपनिंग केला कारण पहिला ओपनिंगचाच क्लोज केला ना तर सगळं ग्रीन होतं, आपल्याला लक्षात येत नाही की त्याचा क्लोज कुठे आहे, म्हणून मी पहिला क्लोजिंगला जाऊन क्लोजिंग केला आणि मग ओपन केला. ओके, म्हणजे माझा असा हा पूर्ण कमेंट झाला. ओके, आता इथं मला काय करायचं आहे, EF कोअरचं सिंटॅक्स वापरायचं. ओके, EF कोअर असं लिहितो कमेंटमध्ये. ओके, आता EF कोअरचं आपल्याला काय करायला लागणार आहे, तर कॉन्टेक्स्ट पहिला क्रिएट करायला लागणार आहे. ओके, म्हणजे आता हे बघा किती फरक पडतो. म्हणजे इन्सर्टसाठी आपल्याला इथं काय काय करावं लागलं, इन्सर्ट करण्यासाठी edu.net इन्सर्टसाठी पहिला कनेक्शन स्ट्रिंग घ्यावी लागली, त्याच्यानंतर मग SQL कनेक्शनचा ऑब्जेक्ट ओपन करून कनेक्शन ओपन केलं इथं, आणि मग आपल्याला SQL कमांड घेऊन त्या कमांडला हे कनेक्शन पास केलं, ही क्युरी स्ट्रिंग पास केली, कमांडचे पॅरामीटर पास केलेत आणि मग एक्झिक्यूट केली. म्हणजे एवढ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागल्या. बरोबर, तेच आता आपण काय करायचंय, एंटिटी फ्रेमवर्क कोअर यूज करून करायचंय. सिम्पली सेम युझिंग ब्लॉकच वापरायचा आहे. युझिंग var context, ओके, इज इक्वल टू न्यू ॲप कॉन्टेक्स्ट, एंटर. ओके, ॲप कॉन्टेक्स्टच आहे काय ॲप डीबी कॉन्टेक्स्ट आहे, काय आपला ॲप डीबी कॉन्टेक्स्ट आहे. ओके, हा कॉपी करून घेतो मी प्रोग्राम.cs मध्ये, ॲप डीबी कॉन्टेक्स्ट. ओके, हा व्हेरिएबल आहे. ओके, हा काय आहे, व्हेरिएबल आहे. म्हणजे इथं कॉन्टेक्स्ट लिहिले म्हणजे कॉन्टेक्स्ट लिहायला पाहिजे असं नाही, मी CTX पण वापरू शकतो, CTX. ओके, कॉन्टेक्स्ट. ओके, असं म्हणजे हा व्हेरिएबल आहे, मग हे शॉर्टकट मध्ये पण आपण लिहू शकतो, पण हा क्लास आहे. ओके, म्हणजे ह्या क्लासचा आपण इथं ऑब्जेक्ट बनवला. आता ह्या ऑब्जेक्टमध्ये मला म्हणजे CTX डॉट वापरून मला एवढे फीचर्स त्याच्यामध्ये आता मला अवेलेबल आहेत. ओके, हे एवढे सेव्ह चेंजेस वगैरे एवढे सगळे, आता ह्यातले बघू काय काय आपल्याला वापरायचं आहे. ओके, तर सगळ्यात पहिला आपल्याला काय करायचं आहे, स्टुडंट क्रिएट करायचं आहे. तर स्टुडंटचा ऑब्जेक्ट बनवावा लागेल. स्टुडंटचा S1 असा मी ऑब्जेक्ट बनवतो, इज इक्वल टू न्यू स्टुडंट. ओके, आणि याच्यामध्ये राऊंड ब्रॅकेटच्या ऐवजी आपण कर्ली ब्रेसेस देऊन इथं आपण त्याचे प्रॉपर्टी सेट करू शकतो. लाईक मला फर्स्ट नेम इज इक्वल टू फर्स्ट नेम मला द्यायचं आहे सुरेश. ओके, कॉमा एल नेम मला द्यायचं आहे घोरपडे, सुरेश घोरपडे, कॉमा जेंडर इज इक्वल टू मेल, कॉमा मोबाईल नंबर इज इक्वल टू जो काय असेल तो, लाईक ओके, सेमीकोलन याच्यामध्ये येत नाही. ओके, आता हे बघा आपला 10 अंकी मोबाईल नंबर आपण दिला ना, तर हा सांगतोय की हा इतका मोठा नंबर इंटिजर मध्ये बसत नाहीये. ओके, तुम्ही काय करा, तो नंबर int 64 मध्ये कन्वर्ट करा असं सांगतोय तो. ओके, कॅन नॉट इम्प्लिसिटली कन्वर्ट टाईप लॉंग, म्हणजे लॉंग हा मोठा नंबर आहे, तो आपण इंटिजर मध्ये घेऊ शकत नाही. म्हणजे इंटिजर मध्ये 32,000 पर्यंतचाच डेटा आपण स्टोअर करू शकतो. ओके, 32 का 34,000 पर्यंतचा, त्याच्यावरचा डेटा नाही स्टोअर होत. की म्हणून इथं काय करावं लागणार आहे, त्याला लॉंग करावं लागेल. ओके, मग इथं आपल्याला त्याचा टाईप चेंज करावं लागेल, लाईक इथं स्टुडंट इंटच्या ऐवजी लॉंग असं करावं लागेल. ओके, आता तो एरर गेला. ओके, अशा पद्धतीने आपण मोबाईल नंबर स्टोअर करणार आहे इथे. आता C#चा इंट आणि SQLचा इंट वेगळा आहे. ओके, C#चा इंट आणि SQLचा इंट वेगळा, म्हणून इथं आपण लॉंग केलं आणि C# मध्ये इंट आहे, म्हणजे C# मध्ये मोबाईल नंबर घेतो तो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 बरोबर आहे. ओके, ठीक आहे, इथे S1 ऑब्जेक्ट केला मी, S1 मध्ये ह्या व्हॅल्यूज दिल्या. ओके, आता मला काय करायचं आहे, CTX जो आपला आहे कॉन्टेक्स्ट, CTX डॉट सॉरी CTX ओके डॉट stu students डॉट ऍड S1, म्हणजे हा जो S1 आपण ऑब्जेक्ट बनवला तो इथं पास केला ऍड मध्ये. ओके, आणि CTX डॉट कॉन्टेक्स्ट CTX डॉट सेव्ह चेंजेस. ओके,
म्हणजे इथं सेव्ह चेंज जोपर्यंत ही सेव्ह चेंजेस मेथड कॉल होत नाही तोपर्यंत इन्सर्ट होत नाही. त्यामुळे हे ऍड असं लिहिल्यानंतर सेव्ह चेंजेस करावं लागणार आपल्याला, मगच ते रेकॉर्ड इन्सर्ट होणार आहे. ओके, दॅट्स इट, एवढंच. मग आपण इथं कन्सोलमध्ये प्रिंट करू आपण. कन्सोल डॉट राईट लाईन INSER inserted successfully. समजलं? इथं हे एक्झिक्यूट करून बघू आपण. 3च रेकॉर्ड आहेत. मी आता रन करतो. रिरन करावं लागेल मला. ओके, एरर आलेला आहे. काय एरर आलेला आहे? अनहँडल एक्सेप्शन, SQL क्लायंट, SQL DB कनेक्शन. एवढा मोठा एरर आला? ते काय मोठा असला म्हणजे खूप मोठा एरर आहे असं काही नसतं ते. SQL कनेक्शन स्ट्रिंगचा इश्यू आहे तो. म्हणजे आता आपला ऍप DB कॉन्टेक्स्ट बनवला ना आपण. ह्या ऍप DB कॉन्टेक्स्ट मध्ये आपण काय काय पाठवलं आहे? SQL सर्व्हर पाठवलं आहे, डेटाबेस, ट्रस्टेड कनेक्शन ट्रू. त्याचबरोबर आपल्याला आणि काही गोष्टी पाठवाव्या लागतात, लाईक इंटिग्रेटेड सिक्युरिटी, कनेक्शन टाइम आउट, इनक्रिप्ट ट्रू, ट्रस्ट सर्व्हर सर्टिफिकेट ट्रू, ह्या एवढ्या गोष्टी पाठवल्या. Okay, integrate security true, connection timeout, encrypt true, server certificate. Okay, save, application, build, done. अजून पण आहे एरर. ओके, an error occurred while saving the entity change, see the inner exception. ओके, आता ठीक आहे, आपण इथं काय करूया, डिबगर लावू म्हणजे आपल्याला लक्षात येईल. ओके, ऑलरेडी आपला डिबगर आहे. डिबग मोड मध्ये रन करतो मी. इथं आलो, F10 कॉन्टेक्स्ट मध्ये जाऊ आपण. F10. ओके, कॉन्टेक्स्ट आपला झाला. कॉन्टेक्स्ट मध्ये आपल्याला डेटाबेसचा कॉन्टेक्स्ट मिळाला. ओके, DB सेट पण मिळालेला आहे, स्टुडंटचा मॉडेल वगैरे सगळे. कॉन्टेक्स्ट डेटाबेस, डेटाबेसमध्ये डेटाबेसमध्ये डेटाबेसचं नेम डिपेंडन्सी म्हणजे काय असतं? डिपेंडन्सी म्हणजे डिपेंडंट काय असतील, त्याच्यावरची रिलेटेड काय डिपेंड असतील त्या सगळ्या मिळतात आपल्याला. ठीक आहे, कॉन्टेक्स्ट तर झालेला आहे. S1 हा ऑब्जेक्ट बनला. S1 मध्ये आपल्याला सुरेश मिळाला, मेल मिळाला, ID 0 असणार आहे, ती ऑटो इन्क्रीमेंट असल्यामुळे 0 आहे. एल नेम आणि मोबाईल नंबर अशा पद्धतीने आपण डेटा घेतलेला आहे. आणि आता आपल्याला याला F10 ओके, इथं आपल्याला एक्सेप्शन आलेला आहे. ओके, तर काय एक्सेप्शन आहे इथे घेऊ आपण ह्याला. ओके, एक स्टॉप करतो मी. आणि हा जो कोड आहे आपला, हा सगळा कोड काय करूया, ट्राय कॅच मध्ये घेऊ. ओके, मी कट करतो. ट्राय एक्सेप्शनचा EX आणि या ट्राय मध्ये आपला हा कोड लिहू. ओके, सेव्ह. आता इथं आपल्याला एक्सेप्शन मिळणार. ओके, मी रन करतो. कंटिन्यू. ओके, इथे एक्सेप्शन मध्ये आलो मी. आता इथं बघू आपण, हे एक्सेप्शन आपल्याला थोडंसं लगेच समजतं काय एरर आहे. ओके, तर काय एरर आहे, अरिथमेटिक ओव्हरफ्लो एरर कन्वर्टिंग एक्सप्रेशन टू डेटा टाइप इंट. हा इंटिजरचा कन्व्हर्जनचा एरर येतो. अँड एरर ऑकर्ड व्हाईल सेव्हिंग अँड एंटिटी चेंजेस, सी द इनर एक्सेप्शन. इनर एक्सेप्शन कुठे आहे, तर इथं आहे, हे इनर एक्सेप्शन. ओके, हे इनर एक्सेप्शन आपण एक्सपांड करू. तर याच्यामध्ये सांगतो काय, तर तो डेटा टाइप इंटिजरचाच इश्यू आहे. कोर SQL क्लायंट प्रोव्हायडर. ओके, म्हणजे आपण जे मोबाईल नंबरला लॉंग केलेला आहे ना, त्याचा इश्यू आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, डेटाबेसमध्ये हा जो काही स्टुडंट टेबल आहे याला राईट क्लिक करून व्ह्यू डिझायनर, जे आपण हे केलं होतं ना, इंटिजरला लॉंग केलं होतं, ते इथं आपल्याला मोबाईल नंबरला इथं पण आपल्याला ते चेंज करावं लागेल. लाईक SQL मध्ये बिग इंट आहे. ओके, बिग इंट. तर इथं आपली अशी क्युरी बनलेली आहे. ओके, ही कॉपी करतो आणि हे अपडेट करतो. ओके, अपडेट डेटाबेस. आणि इथं ही जी आपली क्युरी होती, या क्युरीला अशा पद्धतीने अपडेट करतो. ओके, मोबाईल नंबर बिग इंट. ओके, अपडेट झालेला आहे का, सक्सेसफुल झालेला असणार आहे. क्युरी एक्झिक्यूट. ओके, आता ते झालेलं आहे का नाही ते कसं बघायचं, तर आपला हा जो टेबल आहे याला एक्सपांड करा, कॉलम्स मध्ये इथे दिसतात आपल्याला. ओके,
तर मोबाईल बिगिंट, बरोबर, बिगिंट व्हॅरकॅर आणि इंट. ओके, आता मोबाईल नंबर आपला बिगिंट आहे. डेटा लॉस झाला का चेक करू. नाही झाला डेटा लॉस, कारण इंटिजरला बिगिंट आपण कन्वर्ट करू शकतो, म्हणजे हे इम्प्लिसिट कन्वर्जन आहे, त्यामुळं कन्वर्ट झालेलं आहे. ओके, जर बिगिंटला इंटिजर कन्वर्ट करायचं असतं तर डेटा लॉस झाला असता आपला. ओके, पण इंटिजरला बिगिंट केलं त्यामुळे डेटा आपला ॲज इट इज राहिलेला आहे. ओके, आता आपण रन करू. ओके, F10 ट्राय मध्ये आलो, कॉन्टेक्स्ट ऑब्जेक्ट बनवला, S1 ऑब्जेक्ट बनवला, ऍड केला, सेव्ह चेंजेस केलेत, सेव्ड, कंटिन्यू. ओके, आपला रेकॉर्ड इन्सर्ट झालेला आहे. मी सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट्स करतो, हे बघा, बरोबर, एक रेकॉर्ड इन्सर्ट झाला. समजलं. एंटिटी फ्रेमवर्क मधून कसं इन्सर्ट करायचं समजलं. आता मोस्टली आपल्याला हेच यूज करायचं आहे. ओके, हे वरचं जे आपण बघितलं हे फक्त इन्फॉर्मेशन साठी आहे, की अशा पद्धतीनं पण आपण डेटा इन्सर्ट किंवा म्हणजे डेटाबेसचे ऑपरेशन्स करू शकतो, म्हणजे ADO.NET यूज करून करू शकतो आणि एंटिटी फ्रेमवर्क कोअर यूज करून पण करू शकतो. ओके, समजलं. ओके. आता आपण अपडेट जर करायचं असेल मला तर काय आहे. ओके, युझिंग ओके where ctx appdb context. इथं सेम आपल्याला ऑब्जेक्ट, आता पहिला आपल्याला काय करायचं आहे, हा जसा ऑब्जेक्ट बनवला तसा आता ऑब्जेक्ट बनवायचा आहे, पण कसा करायचा आहे की डेटाबेस मधून घ्यायचा आहे. ओके, म्हणजे इथं आपल्याला काय करायला लागेल, स्टुडंटचा S1 ऑब्जेक्ट घेतो मी, इज इक्वल टू कॉन्टेक्स्ट ctx डॉट स्टुडंट्स डॉट फर्स्ट. ओके, फर्स्ट FIRST फर्स्ट. ओके, आता मला फर्स्ट रेकॉर्ड घ्यायचा आहे, म्हणजे फर्स्ट आपल्याला पहिला रेकॉर्ड मिळणार, पण मला काय करायचं आहे की बाबा पहिला रेकॉर्ड तर घे, पण पर्टिक्युलर कोणाच्या तरी आयडीचं घे. म्हणजे आता आपल्याकडे किती आहेत, 4 रेकॉर्ड आहेत. ओके, 4 पैकी मला काय करायचं आहे, 7 नंबरचा रेकॉर्ड घ्यायचा आहे. ओके, मग मी काय करणार इथं स्टुडंटसाठी S ऑब्जेक्ट करतो, S पॉइंट्स टू S डॉट ID इज इक्वल टू 7. ओके, असं डबल इक्वल टू. ओके, इक्वल टू. ओके, सिंगल इक्वल टू म्हणजे असाइनमेंट ऑपरेटर झाला आणि डबल इक्वल टू म्हणजे हा कंपॅरिझन ऑपरेटर झाला. ओके, म्हणजे आता आपण काय सांगितलं, स्टुडंट घे, पहिला स्टुडंट घे, फर्स्ट स्टुडंट घे, पण कोणता घे, ज्याची ID 7 आहे तो स्टुडंट घे. म्हणजे इथं आपल्याला काय मिळाला, 7 नंबरचा स्टुडंट मिळाला. आता मला ह्या 7 नंबरच्या स्टुडंटचं काय अपडेट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल मी इथं येतो, कुठे आपला डिटेल इथं आहे, तर इथं मला मोबाईल नंबर चेंज करायचा आहे. ओके, तर मी इथं काय करेन, मग S1 डॉट मोबाईल नंबर इज इक्वल टू असा मला मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे. ओके, आता इथं मला काय करायचं आहे, ctx डॉट अपडेट. ओके, अपडेट S1 सेमिकोलॉन आणि ctx डॉट सेव्ह चेंजेस, दॅट्स इट. ओके, मला फक्त मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे, मोबाईल नंबर मी अपडेट केला इथं. ओके, आता हे इन्सर्टचं मी कमेंट करतो, नाही तर परत रेकॉर्ड इन्सर्ट होईल. ओके, सी. ओके, आणि फक्त अपडेटसाठी होतं. ओके, रन झालं, रेकॉर्ड अपडेट झाला. आपण ऍक्च्युली मेसेज नाही दिला इथं अपडेट सक्सेसफुल वगैरे, पण अपडेट झालेला आहे ते. मी हे एक्झिक्यूट करतो, मोबाईल नंबर अपडेट झालेला आहे. आलं लक्षात. पहिल्या मोबाईल नंबरमध्ये काय होतं, शेवटला 1575 होतं, पण डेटाबेस मध्ये आता बघितलं तर 6207 आहे. समजलं. अशा पद्धतीने आपण रेकॉर्ड अपडेट करू शकतो. म्हणजे आपण डेटाबेस मधून सिलेक्ट करून घ्यायचा आहे तो ऑब्जेक्ट, आणि त्या ऑब्जेक्ट मध्ये आपल्याला जे काय अपडेट करायचं आहे ते अपडेट करायचं आहे, ctx ला अपडेटला पाठवायचं आहे आणि सेव्ह चेंजेस. समजलं. आता मला सिलेक्ट करायचं आहे, तर सिलेक्ट इथं आपण ऑलरेडी हे केलेलंच आहे, पण इथं मी फर्स्ट केलं, म्हणजे पहिलं रेकॉर्ड केले. ओके, आता हे फर्स्ट म्हणजे काय, म्हणजे इथं बरेच वेगवेगळे फंक्शन्स आहेत. ओके, हा फर्स्ट काय करतोय, फर्स्ट रिटर्न द फर्स्ट एलिमेंट ऑफ ए सिक्वेन्स दॅट सॅटिस्फाईड ए स्पेसिफाईड कंडिशन. ओके, म्हणजे द फर्स्ट एलिमेंट इज ए सोर्स दॅट पास द टेस्ट इन प्रेडिक्ट. म्हणजे फर्स्ट एलिमेंट काय करतोय, जे काय आपण कंडिशन दिलेली आहे त्या कंडिशनला जो काय पहिला एलिमेंट मिळेल, ओके, तो एलिमेंट इथं घेतोय तो फर्स्ट मध्ये. ओके, आता मी काय करतो, सिलेक्ट करतो. तर सिलेक्ट करण्यासाठी आपला हा ऑब्जेक्ट आहे, ह्या ऑब्जेक्ट मध्येच आपण करू शकतो. म्हणजे परत मी नवीन युजिंग न वापरता ctx डॉट स्टुडंट्स डॉट टू लिस्ट. ओके, सेमिकोलॉन, ctx डॉट टू स्टुडंट लिस्ट, याला आपल्याला where students स्टुडंट्स इज इक्वल टू असेल. म्हणजे मला आता इथं ह्या स्टुडंट्स मध्ये लिस्ट मिळाली, म्हणजे सगळे स्टुडंट्स मिळाले, डॉट टू लिस्ट सगळे. मग ह्या लिस्टला मी फॉर इच वापरू शकतो.
आपलं कलेक्शन असेल तर आपण काय वापरायचं आहे, फॉर इच. ओके, असं. ओके, जे ह्या स्टुडंटचा ऑब्जेक्ट बनला आणि इथं मग आपण कन्सोल डॉट राईट लाईन स्टुडंट आय डी /t आणि नेम. ओके, नेम इथं मी कर्ली ब्रॅकेट्स मध्ये स्टुडंट डॉट नेम कर्ली ब्रॅकेट्स. ओके, असं आपण बाकीचे पण घेऊ शकतो. मी इथं 2च घेतो आणि हे रन करून बघू आपण आउटपुट. हे बघा, स्टुडंट त्याचा आयडी आणि नेम त्याचं नाव. अशा पद्धतीने आपण घेऊ शकतो नेम आणि आयडी. आपल्याला जे जे पाहिजे ते आपण घेऊ शकतो. समजलं? म्हणजे एंटिटी फ्रेमवर्क मध्ये आपल्याला सिक्वल क्युरी लिहायची गरज नाहीये. इथं आपण डायरेक्टली अशा पद्धतीने लिहायचं. म्हणजे असं लिहिल्यामुळे काय होतं, उद्या आपल्याला समजा एसक्यूएल डेटाबेस नाही वापरायचा आहे, मला दुसरा डेटाबेस वापरायचा आहे, तर माझं ह्यामध्ये काही चेंज होणार नाहीये. हे मी ॲज इट इज हे वापरू शकतो. फक्त माझा चेंज कुठं होणार, एकाच ठिकाणी चेंज होणार, तो म्हणजे हा. ओके, ऑप्शन बिल्डर जो आहे त्यामध्ये इथं मला सांगावं लागेल की यूज ओरॅकल सर्व्हर, यूज मायएसक्यूएल सर्व्हर, यूज PL/SQL सर्व्हर, आलं का लक्षात, आणि त्याची कनेक्शन स्ट्रिंग, यूज सायबेस सर्व्हर. तर मग ते सायबेसची कनेक्शन स्ट्रिंग इथे द्यावी लागेल. म्हणजे फक्त काय आहे की एक लाईन चेंज होणार, बाकी कोड माझा आहे असं असणार आहे. समजलं? म्हणजे हा एंटिटी फ्रेमवर्क कोडचा ॲडव्हान्टेजेस आहे. म्हणजे क्रॉस प्लॅटफॉर्म म्हणजे हे तुमचा बाकीचा कोड चेंज नाही होणार. हा जो कोड आहे हा चेंज नाही होणार, हा सेम राहणार सगळ्या डेटाबेससाठी. हे क्रॉस प्लॅटफॉर्मचं ॲडव्हान्टेजेस आहे. म्हणजे आपल्याला कोड सारखा चेंज करायची गरज नाही. तेच जर आपण हे ADO.NET मध्ये केलं असतं, तर ADO.NET मध्ये आपल्याला इथं कनेक्शन स्ट्रिंग चेंज करावी लागली असती, क्युरी चेंज करावी लागली असती. इथं SQL कनेक्शनच्या ऐवजी MySQL कनेक्शन किंवा ओरॅकल कनेक्शन, SQL कमांडच्या ऐवजी ओरॅकल कमांड किंवा MySQL कमांड, किंवा प्रत्येक डेटाबेस वाईज हे सिंटॅक्स वेगळे वेगळे आहेत. ओके, ते तसं लिहावे लागले असते. म्हणजे कोड रिराईट झाला असता, बराच कोड आपल्याला नवीन लिहावा लागला असता. पण एंटिटी चेंज होणार एंटिटी फ्रेमवर्क मध्ये फक्त इथं चेंज होणार. हे जे आपण कॉन्टेक्स्ट बनवलंय ना, ऍप कॉन्टेक्स्ट, ह्या ऍप कॉन्टेक्स्ट मध्ये इथं आपल्याला सांगावं लागतं की ऑप्शन बिल्डरला कोणता डेटाबेस आपण यूज करणार आहे. जसं आता इथं आपण सांगितलं यूज SQL सर्व्हर, तसं यूज ओरॅकल सर्व्हर, यूज PL/SQL सर्व्हर, यूज MongoDB, यूज PL/SQL असं सांगावं लागेल. आणि प्रत्येक सर्व्हरची कनेक्शन स्ट्रिंग वेगळी वेगळी असते, ते असं पाठवावं लागेल आपल्याला. समजलं? म्हणून याला क्रॉस प्लॅटफॉर्म असं म्हटलं जातं एंटिटी फ्रेमवर्कला. ओके, आपण आता याच्यामध्ये इन्सर्ट बघितलं, रीड बघितलं, अपडेट पण बघितलं, डिलीटचं तुम्ही ट्राय करा. ओके.